कराड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी म्हणजे मंगळवार पेठेतील कमळेश्वर रोडच्या इथे एका नाल्याची दुरवस्था झाली आहे. तसेच लोकांनी इथे कचऱ्याचे अक्षरशः साम्राज्य उभा केलेले आहे. जवळच मंदिराचा परिसर असल्यामुळे इथे भक्तांना येताना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. उघडे पडलेल्या नाल्यामुळे इथे सरपडणाऱ्या प्राण्याचा प्रादुर्भावही जोरात सुरू आहे. लहान मुले खेळत असताना त्यामध्ये पडण्याची भीती नाकारता येत नाही. या संदर्भात मंगळवार पेठेतील गणेश काटकर या समाजसेवकाने या संदर्भात कराड नगरपालिकेला वारंवार विनंती अर्ज दिले होते. तसेच या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, तसेच हा कचरा हटवावा या संबंधीची पत्र सुद्धा दिले होते. परंतु त्यावर कोणत्याही पद्धतीचं हटवण्याचं कोणतंही काम झालेलं नाही. तसेच नाल्याची दूरसुद्धा झालेली नाही. गणेश शिवाजी काटकर मी. आमच्या मंगळवार पेठेत कमळेश्वर रोडला एक गटारच आहे. तिथं बरेच दिवस झाले तिथं कोणी दखल घेतलेली नाही. लहान मुलं इथे खेळत असतात. मध्यंतरी इथं विषारी साप घोणस नावाचा साप निघालेला, तर इथं त्याची लवकर दखल घ्यावी. त्याला चेंबरला पण हे नाही, झाकण वगैरे लावून घ्यावं. चेंबरला झाकण नाही, काय नाही, कधीच काय विषय नाही. फक्त आम्ही जाऊन लेटर दिलेलं, पण त्याच्यावर काय परत काय कारवाई झालेली नाही. लवकर त्यांनी दखल घ्यावी. लहान मुलं इथं खेळत असतात. विषारी साप पण निघाला, अडचण खूप आहे इथं. त्यामुळे लवकर काहीतरी साफ करून घेऊन झाकण वगैरे लावावं.